लास्ट लेक्चरला आपण बघितलं की दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल कसा काढायचा. आता आपण या लेक्चरला बघणार आहोत यूजिंग ट्रूथ टेबल हे जे काही स्टेटमेंट पॅटर्न दिलं आहे हे इक्विवॅलन्स दाखवायचे. हे दिलेले स्टेटमेंट कसे दाखवायचे, इक्विवॅलन्सच्या साईडचा स्टेटमेंट पॅटर्न आणि या बाजूचा स्टेटमेंट पॅटर्न या दोघांची ट्रूथ व्हॅल्यू सेम दाखवायची यूजिंग ट्रूथ टेबल. सेम आहे त्याच पद्धतीने आपल्याला इथे बघा स्टेटमेंट किती दिले, पी आणि क्यू म्हणजे दोन स्टेटमेंट दिले. पहिल्या कॉलमला पी, दुसऱ्या कॉलमला क्यू. त्यानंतर जेवढे निगेशन असतील ते घेणार. निगेशन बघा, निगेशन फक्त पीचं आहे म्हणून निगेशन ऑफ पी. त्याच्यानंतर लेफ्ट साईड घेणार. लेफ्ट साईडला निगेशन पी अँड क्यू आहे. राईट साईडला बघा इक्विवॅलन्सच्या राईट साईडला पहिल्यांदा घेणार आपण छोटा ब्रॅकेट पी ऑर क्यू आणि त्याच्यानंतर पूर्ण स्टेटमेंट पॅटर्न पी ऑर क्यू अँड निगेशन पी. त्याला आपण नंबरिंग देऊन घेणार 1 2 3 4 5 आणि 6. आता करायचं काय, लेफ्ट साईडचा जो स्टेटमेंट पॅटर्न आहे निगेशन पी अँड क्यू हा इक्विवॅलन्स दाखवायचा आहे कोणाच्या, पी ऑर क्यू अँड निगेशन पीच्या. याचा अर्थ कॉलम नंबर 4 आणि कॉलम नंबर सेमच्या ट्रूथ व्हॅल्यू ह्या सेम आल्या पाहिजे. जर सेम आल्या तर इक्विवॅलन्स आहे, नाही आला तर इक्विवॅलन्स नाही, पण येणारच आहे कारण आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे. बघा पीच्या दोन स्टेटमेंट आहे. पीच्या एंट्रीज येणार टी टी एफ एफ टी टी एफ एफ. त्यानंतर क्यूच्या एंट्री टी एफ टी एफ. त्याच्यानंतर निगेशन पी, टीचं निगेशन एफ, टीचं निगेशन एफ, एफचं निगेशन टी आणि एफचं निगेशन टी. त्यानंतर कॉलम नंबर 4 निगेशन पी अँड क्यू. निगेशन पी अँड क्यू. बघा निगेशन पी आणि अँड क्यू म्हणजे 2 आणि 3 च्यामध्ये कंजंक्शन वापरायचं आहे. कंजंक्शन काय सांगतो, दोघी ट्रूथ व्हॅल्यू टी असतील तर टी, अदरवाईज फॉल्स. बघा दोघी एफ आहे फॉल्स, बोथ व्हॅल्यू टी आहे टी येईल, एफ आणि टी आहे इथे येणार एफ. नेक्स्ट पी ऑर क्यू कॉलम नंबर फर्स्ट अँड सेकंडच्या मध्ये डिसजंक्शन. डिसजंक्शन काय सांगतं, दोघी ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स असतील तर फॉल्स, अदरवाईज ट्रू. बघा मग पहिल्या दोघी ट्रू आहे, ट्रूच येईल. एक टी आहे एक एफ, एफ येईल. बघा एफ टी आहे टी येईल आणि लास्टला दोघी एफ आहे म्हणून एफ. त्याच्यानंतर पी ऑर क्यू म्हणजे कॉलम नंबर 5 अँड निगेशन पी म्हणजे कॉलम नंबर 3 आणि 5चा कंजंक्शन 3 आणि 5चं कंजंक्शन. बघा मग कंजंक्शन दोघी टी पाहिजे, एफ अँड टी एफ येणार, एफ अँड एफच येणार, टी अँड टी दोघी टी आहे म्हणून टी अँड एफ एक टी आहे म्हणून एफ. आता आपल्याला दाखवायचं काय होतं, कॉलम नंबर 5 निगेशन पी अँड क्यू म्हणजे कॉलम नंबर 4 आणि पी ऑर क्यू अँड निगेशन पी म्हणजे कॉलम नंबर 6 दोघी आयडेंटिकल आहे. बघा एफ एफ आहे, एफ एफ टी टी एफ. याचा अर्थ काय झाला, कॉलम नंबर 4th अँड 6th कसे आहे, आर आयडेंटिकल. हे दोघे आयडेंटिकल आहे म्हणून काय झालं, देअरफॉर निगेशन पी अँड क्यू इक्विवॅलन्स टू पी ऑर क्यू अँड निगेशन पी झालं. या टाईपचं एक्झाम्पल आपल्याला 3 मार्कला विचारलं जातं. प्रूव्ह दॅट द फॉलोइंग लॉजिकल इक्विवॅलन्स इज इक्विवॅलंट. सिम्पल आहे, ट्रूथ टेबलचा यूज करून या पद्धतीने आपण शो करू शकतो. बघा नेक्स्ट दिला आहे, अजून एक्झाम्पल नंबर 2 दिला आहे. एक्झाम्पल नंबर 2मध्ये बघा किती स्टेटमेंट आहे, 2च आहे, पी आणि क्यू. स्टेटमेंट 2च आहे, पी आणि क्यू. बघा पहिला घेणार, मग पहिला कॉलम आला पी, दुसरा कॉलम आला क्यू. त्याच्यानंतर निगेशन बघा, निगेशन पी आहे. त्याच्यानंतर
नाही आहे. आता पहिला छोटा ब्रॅकेट घेतला पी ऑर क्यू, त्याच्यानंतर त्याच कॉलमचं निगेशन आहे बघा, पी ऑर क्यूचंच काय आहे निगेशन. मग नेक्स्ट कॉलम तो घेणार निगेशन ऑफ पी ऑर क्यू. त्याच्यानंतर दुसरा छोटा ब्रॅकेट तो दिला आहे ब्रॅकेटमध्ये निगेशन पी अँड क्यू, आणि त्यानंतर लेफ्ट साईडचं पूर्ण होल स्टेटमेंट बघा, लेफ्ट साईडचं पूर्ण होल स्टेटमेंट काय दिलं आहे, निगेशन ऑफ पी ऑर क्यू ऑर निगेशन पी अँड क्यू, आणि इक्विव्हॅलंटच्या साईडला निगेशन पी, तो ऑलरेडी आपण इथे घेतलेला आहे. ठीक आहे, या पद्धतीने आपण चार्ट ड्रॉ करून घेऊ. नंबरिंग बघा 1 2 3 4 5 6 अँड 7 या पद्धतीने नंबरिंग दिली. आता दोन स्टेटमेंट असतील तर पीच्या एंट्रीज काय असतात तुम्हाला माहिती आहे. दोन स्टेटमेंट जर असतील तर पीच्या एंट्रीज येतात टी टी एफ एफ, आणि क्यूच्या एंट्रीज येतात टी एफ टी अँड एफ. त्यानंतर पीचं निगेशन कॉलम नंबर 3 पीचं निगेशन काय येईल, टीचं निगेशन एफ, टीचं निगेशन येईल एफ, एफचं निगेशन टी आणि एफचं निगेशन टी. बघा म्हणजे आपला हा जो होता निगेशन ऑफ पी ऑलरेडी आलेला आहे. म्हणजे आपल्याला कॉलम नंबर किती 3, आणि हा जो कॉलम आहे हा घेतो आहे 7, म्हणजे 3 आणि 7 कॉलम इक्विव्हॅलंट दाखवायचे आहे. ठीक आहे, बघू पी और क्यू दोघांच्यामध्ये डिसजंक्शन वापरायचं आहे. ॲटलिस्ट 1 टी असेल तर टी येणार. डिसजंक्शन म्हणजे दोघांपैकी ॲटलिस्ट 1 टी, दोघी फॉल्स असतील तर फॉल्स. ठीक आहे, त्याच्यानंतर पी ऑर क्यूचं घ्यायचं निगेशन, म्हणजे कॉलम नंबर 4चं निगेशन. मग टीचं निगेशन येईल एफ, टीचं निगेशन एफ, टीचं निगेशन एफ आणि एफचं निगेशन टी. त्यानंतर निगेशन पी अँड क्यू, नेक्स्ट कॉलम बघा निगेशन पी अँड क्यू. निगेशन पी म्हणजे 3rd अँड क्यू म्हणजे 3rd आणि 2nd, 2nd अँड 3rd मध्ये कंजंक्शन. दोघी टी असतील तर टी, अदरवाईज फॉल्स. कंजंक्शन काय सांगतं, दोघीही टी असतील तर टी, अदरवाईज फॉल्स. बघा फर्स्ट रो मग टी एफ दिला आहे, टी येईल. एफ एफ आहे कंजंक्शनमध्ये दोघी ट्रू पाहिजे, इथे येणारी एफ. टी 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 येईल आणि एफ टीसुद्धा एफच येईल. ओके, त्यानंतर निगेशन पी ऑर क्यू म्हणजे कॉलम नंबर 5, आणि निगेशन पी अँड क्यू, निगेशन पी अँड क्यू म्हणजे कॉलम नंबर 6. या दोघांच्यामध्ये वापरायचं आहे आपल्याला ऑर. डिसजंक्शन ॲटलिस्ट 1 टी पाहिजे, ॲटलिस्ट 1 टी. बघा दोघीही एफ आहे म्हणजे एफ येईल, इथे पण दोघीही एफ आहे म्हणजे एफ येईल. इथे ॲटलिस्ट 1 टी आहे बघा, टी येईल, आणि इथे एक टी आहे म्हणजे टी येईल. बघा बरं कॉलम नंबर 3 म्हणजे निगेशन पी, आणि हा म्हणजे कॉलम नंबर 7. 3 आणि 7 आयडेंटिकल आहे का. पहिली एंट्री एफ एफ आहे, 2nd एफ एफ आहे, 3rd टी टी आहे, आणि 4th टी टी आहे. याचा अर्थ काय झाला की कॉलम नंबर 3rd अँड कॉलम नंबर 7 हे आयडेंटिकल आले. हे काय आले आयडेंटिकल. जर हे आयडेंटिकल असतील तर काय हे स्टेटमेंट प्रूव्ह झालं. निगेशन पी ऑर क्यू और निगेशन पी अँड क्यू इक्विव्हॅलन्स टू निगेशन पी. सिंपल आहे. ट्रूथ टेबलने आपण इझी वेने प्रूव्ह करू शकतो. आपल्याला 3 मार्कला या टाईपचा क्वेश्चन बोर्डाच्या एक्झामला विचारला जातो. बघा एक्झाम्पल नंबर 3 दिला आहे. पी डबल इम्प्लाइज क्यू इक्विव्हॅलंट टू निगेशन ऑफ पी ऑर क्यू अँड निगेशन ऑफ पी अँड क्यू. ठीक आहे. स्टेटमेंट किती आहे? 2 स्टेटमेंट आहे. पहिलं स्टेटमेंट पी, दुसरं क्यू. त्यानंतर बघा निगेशन आहे का कुठे? कुठल्याही स्टेटमेंटला निगेशन नाही आहे. त्यानंतर मग घेणार आपण पहिला छोटा ब्रॅकेट पी डबल इम्प्लाइज क्यू, पी डबल इम्प्लाइज क्यू.
त्याच्यानंतर दुसरा छोटा ब्रॅकेट पी और क्यू, त्यानंतर पुढचा ब्रॅकेट आहे, ओपन ब्रॅकेट आहे पी अँड क्यू. त्याच्यानंतर ह्या पी अँड क्यूचं काय आहे, निगेशन घेणार, निगेशन ऑफ पी अँड क्यू. त्याच्यानंतर हा मोठा ब्रॅकेट दिला आहे आपल्याला पी और क्यू अँड निगेशन ऑफ पी अँड क्यू. आणि परत या मोठ्या ब्रॅकेटला परत निगेशन आहे, म्हणजे आपला जो हा कॉलम आहे या कॉलमचं निगेशन आपण इकडे घेणार, निगेशन ऑफ पी और क्यू अँड निगेशन ऑफ पी अँड क्यू. नंबरिंग देऊ, 1 2 3 4 5 6 7 आणि 8 कॉलम येतील. आता बघा पी डबल इम्प्लाइज क्यू म्हणजे कॉलम नंबर 3, ठीक आहे. आणि निगेशन पी और क्यू अँड निगेशन पी अँड क्यू म्हणजे कॉलम नंबर 8. म्हणजे आपल्याला कॉलम नंबर 3 आणि कॉलम नंबर 8च्या ट्रूथ व्हॅल्यू कशा दाखवायच्या आहे, सेम, ठीक आहे. मग आता पी 2 स्टेटमेंट आहे, पीच्या इनपुट येतील टी टी एफ एफ, टी टी एफ एफ. क्यूच्या येतील एक ट्री एक टी एक एफ, टी एफ टी एफ. त्याच्यानंतर पी डबल इम्प्लाइज क्यू, डबल इम्प्लाइज काय सांगतं, दोघी ट्रूथ व्हॅल्यू सेम असेल तर ट्रू, अदरवाईज फॉल्स. बघा मग टी टी येईल टी, एक टी आहे एक एफ आहे एफ येईल, इथेही एफ टी आहे एफ येईल, इथे बोथ एफ आहे म्हणून टी येईल. त्यानंतर पी और क्यू डिसजंक्शन, कॉलम नंबर 1 आणि 2 मध्ये डिसजंक्शन काय सांगतं, ॲटलिस्ट 1 टी पाहिजे तेव्हा टी येणार, ॲटलिस्ट 1 टी. बघा ॲटलिस्ट 1 टी आणि इथे बोथ टी आहे म्हणून फॉल्स. त्यानंतर पी अँड क्यू, कॉलम नंबर 5 पी अँड क्यू काय सांगतो, दोघी एंट्री ट्रू पाहिजे, दोघी एंट्री काय पाहिजे टी, तर टी, अदरवाईज फॉल्स. बघा मग पी आणि क्यूच्या पहिल्या दोघी एंट्री टी आहे, नंतर सर्व फॉल्स येतील, ठीक आहे. त्यानंतर बघा निगेशन पी अँड क्यू म्हणजे कॉलम नंबर 5चं काय घ्यायचं आहे, निगेशन. मग टीचं निगेशन येईल एफ, एफचं निगेशन टी, एफचं निगेशन टी आणि एफचं निगेशन टी. त्याच्यानंतर बघा पी और क्यू म्हणजे कॉलम नंबर 4 अँड निगेशन पी अँड क्यू म्हणजे कॉलम नंबर 6. म्हणजे कॉलम नंबर 4 आणि कॉलम नंबर 6च्या मध्ये काय करायचं आहे, कंजंक्शन. कॉलम नंबर 6 आणि कॉलम नंबर 4चं काय घ्यायचं आहे, कंजंक्शन म्हणजे दोघी टी पाहिजे, अदरवाईज फॉल्स. बघा टी एफ फॉल्स येणार, टी 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 येणार, टी 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 येणार आणि एफ टी काय येणार, एफ. ओके. आता 8 नंबरचा कॉलम काय आहे, फक्त 7व्याला कॉलम नंबर 7ला निगेशन करायचं आहे. कॉलम नंबर 7ला काय करायचं आहे, निगेशन. बघा एफचं निगेशन येईल मग टी, टीचं निगेशन एफ, टीचं निगेशन एफ आणि एफचं निगेशन टी. बघा आता कॉलम नंबर 3 दिसतोय आणि कॉलम नंबर हा म्हणजे 8. कॉलम नंबर 3 आणि 8 आहे, इक्विवलंट आहे का बघा. पहिली एंट्री टी आहे, एफ आहे, नंतर एफ आहे आणि टी आहे. म्हणजे कॉलम नंबर 3 आणि कॉलम नंबर 8 सेम आले. कॉलम 3rd अँड 8th कसे आले, इक्विवॅलंट आले. म्हणून काय पी डबल इम्प्लाइज क्यू इक्विवॅलंट टू निगेशन पी और क्यू अँड निगेशन पी अँड क्यू. या पद्धतीने आपण ट्रूथ टेबलने हे स्टेटमेंट पॅटर्न आपण प्रूव्ह केला आहे. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघा. नेक्स्ट एक्झाम्पल दिले आपल्याला पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज पी इक्विवॅलन्स टू निगेशन पी इम्प्लाइज क्यू. ठीक आहे. मग पहिलं स्टेटमेंट बघा किती आहे, 2 स्टेटमेंट आहे. पहिला कॉलम आला पी, दुसरा आला क्यू. त्यानंतर बघा निगेशन आहे ते घेणार, निगेशन पी आला,
त्याच्यानंतर पहिला छोटा ब्रॅकेट घेणार, क्यू इम्प्लाइज पी. त्याच्यानंतर लेफ्ट साईड पूर्ण घेणार, पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज पी. आणि त्यानंतर ही छोटा ब्रॅकेट पी इम्प्लाइज क्यू. आणि त्यानंतर घेणार पूर्ण राईट हँड पी इम्प्लाइज क्यू. या पद्धतीने. आता स्टेटमेंट हे 2 आहे, स्टेटमेंट हे 2 आहे, म्हणून पीच्या एंट्रीज येणार टी टी एफ एफ आणि क्यूच्या एंट्रीज येणार टी एफ टी एफ. त्याच्यानंतर निगेशन ऑफ पी, पीचा निगेशन येईल, टीचा निगेशन येईल एफ, टीचा निगेशन एफ, एफचा निगेशन टी आणि एफचा निगेशन टी. त्यानंतर क्यू इम्प्लाइज पी, क्यू इम्प्लाइज पी. बघा क्यूने पीला इम्प्लाइज करायचं. इम्प्लिकेशन काय सांगतं, पहिलं स्टेटमेंट ट्रू आणि दुसरं जर फॉल्स असेल तर फॉल्स, अदरवाईज ट्रू. बघा मग पहिलं आपण क्यू घेणार आहे, इथे बघा 1 2 3 4 5 6 आणि 7. कॉलम नंबर 2ने 1ला इम्प्लाइज करायचं आहे, म्हणजे टी इम्प्लाइज टी, टी येईल. एफ इम्प्लाइज टी, टी येईल. टी इम्प्लाइज एफ, इथे एफ येईल आणि दोघी एफ आहे म्हणून टी येईल. ठीक आहे. नेक्स्ट आता पीने इम्प्लाइज करायचं आहे कोणाला, कॉलम नंबर 4ला क्यू इम्प्लाइज पीला. बघा क्यू इम्प्लाइज पीला कोणी इम्प्लाइज केलं, पीने, म्हणजे 1ने 4ला इम्प्लाइज केलं. टी इम्प्लाइज टी, टी, टी इम्प्लाइज टी, टी, एफ इम्प्लाइज एफ, टी आणि एफ इम्प्लाइज टी, टी. बघा सर्व व्हॅल्यू टी आलेला आहे कॉलम नंबर 5च्या. ठीक आहे. पुढे पी इम्प्लाइज क्यू. बघा पी इम्प्लाइज क्यू कॉलम नंबर 1ने 2ला इम्प्लाइज केलं, टी इम्प्लाइज टी, टी येणार. त्यानंतर टी इम्प्लाइज एफ, एफ येणार. एफ इम्प्लाइज टी, टी आणि एफ इम्प्लाइज एफ हा सुद्धा येणार टी. त्याच्यानंतर निगेशन पीने इम्प्लाइज केलं आहे. बघा निगेशन पी इम्प्लाइज क्यू, म्हणजे कॉलम नंबर 3ने इम्प्लाइज केलं आहे कॉलम नंबर 6ला. बघा मग कॉलम नंबर 3ने इम्प्लाइज केलं आहे 6ला, म्हणजे एफ इम्प्लाइज टी, टी येणार. एफ इम्प्लाइज एफ, दोघी एफ आहे म्हणून टी येणार. नंतर टी इम्प्लाइज टी, टी येणार आणि टी इम्प्लाइज टी, टीच येणार. बघा कॉलम नंबर हा म्हणजे कितवा, फिफ्थ कॉलम आणि हा म्हणजे 7. 5th आणि 7च्या एंट्री सेम आला आहे का बघा, टी 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 आला आहे. म्हणजेच आपण इथे म्हणणार कॉलम नंबर 5 आणि 7, 5th and 7th कशा आहे, आयडेंटिकल. कॉलम नंबर 5th and 7 आर आयडेंटिकल. देअरफॉर गिवन स्टेटमेंट पॅटर्न कोणता, हा कसा आला आहे, इक्विव्हॅलंट. ठीक आहे. बघून घ्या व्यवस्थित. बघा एक्झाम्पल नंबर 5 दिला आहे, पी और क्यू इम्प्लाइज आर इक्विव्हॅलंट टू पी इम्प्लाइज आर अँड क्यू इम्प्लाइज आर. सेम आहे. किती स्टेटमेंट आहे बघा, 1 2 3 स्टेटमेंट आहे पी क्यू आर. पहिला कॉलम येईल पी, दुसरा येईल क्यू आणि तिसरा येईल आर. पी क्यू आर. त्याच्यानंतर पहिला छोटा ब्रॅकेट पी और क्यू. त्याच्यानंतर लेफ्ट साईड पूर्ण येणार पी और क्यू इम्प्लाइज आर. त्याच्यानंतर इक्विव्हॅलंटच्या राईट साईडला या, पहिला ओपन ब्रॅकेट घेणार पी इम्प्लाइज आर. त्यानंतर दुसरा घेणार क्यू इम्प्लाइज आर आणि त्याच्यानंतर लेफ्ट साईडचं पूर्ण स्टेटमेंट पॅटर्न पी इम्प्लाइज आर अँड क्यू इम्प्लाइज आर. या पद्धतीने. बघा टोटल कॉलम किती झाले,
या पद्धतीने आपण टेबल आखडून घेतलेला आहे. बघा टोटल नंबर ऑफ कॉलम्स झाले 1 2 3 4 5 6 7 अँड 8 कॉलम तयार झाले. आता आपल्याला माहिती आहे जर नंबर ऑफ स्टेटमेंट 3 असतील तर नंबर ऑफ कॉलम येणार आहे 8. तर नंबर ऑफ कॉलम येणार आहे 8. बघा कसे मग पीच्या एंट्रीज येणार 4 टाईम टी आणि 4 टाईम एफ, या पद्धतीने 4 टाईम एफ. त्यानंतर क्यूच्या एंट्रीज येणार आहे 2 टाईम टी 2 टाईम टी 2 टाईम एफ 2 टाईम्स टी 2 टाईम एफ, या पद्धतीने. त्यानंतर आरच्या एंट्रीज येतील टी एफ टी टी एफ टी एफ टी एफ टी आणि एफ, या पद्धतीने. त्याच्यानंतर बघा पी ऑर क्यू कॉलम नंबर 1 आणि 2मध्ये डिसजंक्शन वापरायचं आहे. कॉलम नंबर 1 आणि 2मध्ये वापरायचं आहे डिसजंक्शन, म्हणजे ॲटलिस्ट 1 टी पाहिजे तर टी येईल. ॲटलिस्ट 1 टी, बघा ॲटलिस्ट 1 टी येतो आहे आणि शेवटचे दोघी फॉल्स आहे म्हणून फॉल्स. त्याच्यानंतर पी ऑर क्यू म्हणजे कॉलम नंबर 4 इम्प्लाइज आर, म्हणजे कॉलम नंबर 4 इम्प्लाइज करतो आहे कॉलम नंबर 3ला, बरोबर आहे. कॉलम नंबर 4 इम्प्लाइज करतो आहे कॉलम नंबर 3ला. बघा मग इम्प्लाइज काय सांगतो, फर्स्ट ट्रू आणि सेकंड फॉल्स असेल तर फॉल्स, अदरवाईज ट्रू. बघा मग टी 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 येणार, टी एफ एफ येणार, टी 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 एफ एफ येणार, टी 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 येणार, टी एफ एफ येणार, एफ टी टी येणार आणि दोघी एफ आहे म्हणून टी येणार. ओके. त्यानंतर बघा पी इम्प्लाइज आर म्हणजे कॉलम नंबर 1 इम्प्लाइज थर्ड, बरोबर आहे. पी इम्प्लाइज आर म्हणजे कॉलम नंबर 1 इम्प्लाइज थर्ड. टी इम्प्लाइज टी टी येणार, नेक्स्ट टी इम्प्लाइज टी टी, नेक्स्ट टी इम्प्लाइज एफ, बघा एफ, टी इम्प्लाइज एफ एफ येणार, पुढे एफ इम्प्लाइज टी टी येणार, एफ इम्प्लाइज टी टी, बरोबर आहे. एफ इम्प्लाइज एफ टी येणार आणि लास्टचा पण टीच येणार. ओके. त्यानंतर क्यू इम्प्लाइज आर, त्यानंतर क्यू इम्प्लाइज आर म्हणजे कॉलम नंबर सेकंडने आपण थर्डला इम्प्लाइज करणार आहे. बघा क्यू इम्प्लाइज आर. मग पहिली एंट्री येईल टी, दुसरी बघा टी एफ आहे म्हणून एफ येईल, तिसरी एंट्री एफ टी आहे टी येईल, चौथी एफ एफ बोथ एफ आहे म्हणून टी येईल, नेक्स्ट दोघी टी आहे टी येईल, पुढे टी एफ आहे टी एफ सेकंड एफ आहे फर्स्ट टी आहे म्हणून फॉल्स, नेक्स्ट एफ टी आहे म्हणून टी येणार आणि लास्टची एफ एफ आहे म्हणून दोघी एफ आहे म्हणून टी येणार. त्यानंतर पी इम्प्लाइज आर अँड क्यू इम्प्लाइज आर म्हणजे 6 अँड 7, बरोबर आहे. कॉलम नंबर 6 अँड 7, 6 आणि 7च्या मध्ये कंजंक्शन. बघा मग दोघी टी असेल तर टी, अदरवाईज फॉल्स, अदरवाईज फॉल्स. बोथ टी असेल तर टी, अदरवाईज फॉल्स, या पद्धतीने. बघा आता आपल्याला कॉलम नंबर पी ऑर क्यू इम्प्लाइज आर म्हणजे कॉलम नंबर 5 आणि पी इम्प्लाइज आर अँड क्यू इम्प्लाइज आर म्हणजे कॉलम नंबर 8 दोघी सेम दाखवायचे आहे. आहे का बघा, पहिली एंट्री कॉलम नंबर 5ची आणि 8ची सेम आहे, दुसरीही सेम आहे, तिसरीत काहीतरी मिस्टेक झाली. तिसरीत बघा इथे काहीतरी मिस्टेक झाली. बघा पी इम्प्लाइज आर आहे, पी इम्प्लाइज आर, पी इम्प्लाइज आर, इथे एफ आहे. बघा इथे मिस्टेक झाली आपली. पी इम्प्लाइज आर, बघा पी इम्प्लाइज आर थर्डसाठी टी इम्प्लाइज टी, टी इम्प्लाइज टी काय येणार आहे टी, इथे येईल टी. ओके. आता हा कॉलम बघा म्हणजे 6 अँड 7 म्हणजे टी अँड टी, इथे काय येईल टी.
आता बघा सेम आहे का 5ला थर्ड एंट्री टी टी आहे. नेक्स्ट एफ एफ आहे, टी टी आहे, एफ एफ आहे, टी टी आहे आणि टी टी आहे. आले आयडेंटिकल. म्हणजे काय झालं, कॉलम नंबर 5th अँड 8th काय आले आयडेंटिकल. 5th आणि 8th आयडेंटिकल आहे. म्हणजेच का दिलेलं जे काही लॉजिकल इक्विवॅलन्स आहे ते ट्रू आहे. दिलेलं लॉजिकल इक्विवॅलन्स कसं आहे, ट्रू आहे. ठीक आहे. यानंतर बघू आपण एक्झाम्पल नंबर 6. एक्झाम्पल नंबर 6 नंबरचं एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे. P implies Q and R equivalent to P implies Q and P implies R. Sorry, P and R. Sorry, implies आहे. P implies R. Okay, P implies Q and R equivalent to P implies Q and P implies R. इथे बघा स्टेटमेंट किती दिले, P दिला आहे, Q दिला आहे, R दिला आहे. म्हणजे स्टेटमेंट नंबर ऑफ स्टेटमेंट आहे 3. बघा मग पहिला कॉलम आला P, दुसरा आला Q, तिसरा आला R. नेगेशन आहे का कुठे, नेगेशन कुठेच नाही आहे. त्यानंतर मग लेफ्ट साईडला पहिला ओपन ब्रॅकेट Q अँड R. त्याच्यानंतर लेफ्ट साईड पूर्ण येईल बघा. याच्यानंतर मोठा ब्रॅकेट म्हणजे पूर्ण लेफ्ट साईड P implies Q अँड R. त्याच्यानंतर राईट साईडला या इक्विवॅलंटच्या पहिला ओपन ब्रॅकेट बघा P implies Q. त्याच्यानंतर सेकंड बघा P implies R आणि त्यानंतर लेफ्ट साईडचं पूर्ण स्टेटमेंट P implies Q अँड P implies R. नंबर बघा किती आले, 1 2 3 4 5 6 7 आणि 8 नंबर ऑफ कॉलम आले. आपण टेबल ड्रॉ करून घेऊ. ओके, या पद्धतीने रोज ड्रॉ करू. ठीक आहे. बघा 3 स्टेटमेंट आहे, 3 स्टेटमेंट आहे. म्हणून पीच्या एंट्रीज ज्या आहेत त्या कशा येतील, 4 टाइम T 4 टाइम F. पीच्या एंट्रीज 4 टाइम T 4 टाइम F. सॉरी F F F अँड F. क्यूच्या एंट्रीज 2 टाइम T 2 टाइम F 2 टाइम T 2 टाइम्स F. आणि आरच्या एंट्रीज येतील T F T F T F T F या पद्धतीने. त्यानंतर Q अँड R म्हणजे कॉलम नंबर सेकंड आणि थर्डमध्ये आपल्याला घ्यायचं आहे कंजंक्शन. कंजंक्शन सांगतो बोथ T असेल तर T, अदरवाईज फॉल्स. बघा मग बोथ T नाही आहे, इथे पण नाही आहे, इथे पण नाही आहे. इथे बघा बोथ T आहे T, इथे पण नाही आहे, इथे पण नाही आहे आणि लास्टला पण नाही आहे. या पद्धतीने आपला कॉलम नंबर 4 आला Q अँड R. त्याच्यानंतर 5th नंबरचा कॉलम आहे P implies Q अँड R. म्हणजे कॉलम नंबर 4ला इम्प्लाइज केलं आहे कोणी, 1 ने, बरोबर आहे. म्हणजे 1 implies 4. कॉलम नंबर 1 implies 4. बघा मग इम्प्लाइज काय सांगतो, फर्स्ट T सेकंड F असेल तर फॉल्स, अदरवाईज T. बघा दोघी T आहे, T फर्स्ट T आणि सेकंड F आहे म्हणून F. फर्स्ट T सेकंड F आहे म्हणून F. फर्स्ट T सेकंड F आहे म्हणून F. फर्स्ट F सेकंड T आहे T येईल. दोघी F असेल तरी T.
दोघीही एफ असतील तरीही टी आणि दोघीही एफ असतील तरी टी. या पद्धतीने आपल्या कॉलम नंबर 5 आला. कॉलम नंबर 6 पी इम्प्लाइज क्यू. पी इम्प्लाइज क्यू बघा टी टी आहे टी 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 इम्प्लाइज एफ एफ येईल टी इम्प्लाइज एफ 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 इम्प्लाइज टी टी आणि एफ इम्प्लाइज टी टी. दोघी एफ आहे म्हणून टी, इथे पण दोघी एफ आहे म्हणून टी. त्याच्यानंतर कॉलम नंबर 7. कॉलम नंबर 7 पी इम्प्लाइज आर म्हणजे कॉलम 1 इम्प्लाइज थर्ड. बघा मग टी इम्प्लाइज टी येईल टी. इथे टी इम्प्लाइज एफ आहे म्हणून एफ, दोघीही टी आहे म्हणून टी. टी इम्प्लाइज एफ एफ येईल. नंतर एफ इम्प्लाइज टी टी येईल. नंतर दोघी एफ आहेत म्हणून टी. एफ इम्प्लाइज टी टी आणि एफ इम्प्लाइज एफ टी. ओके. आता बघा पी इम्प्लाइज क्यू म्हणजे कॉलम नंबर 6 अँड पी इम्प्लाइज आर म्हणजे 7. म्हणजे 6 आणि 7चं काय घ्यायचं आहे, कंजंक्शन. 6 अँड 7चं कंजंक्शन. बघा काय येतं, टी अँड टी येईल टी. टी अँड एफ एफ, दोघी टी असेल तर टी, अदरवाईज फॉल्स. बघा टी 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 आणि टी या पद्धतीने. आपल्याला कॉलम नंबर बघा कितवा, 5वा पी इम्प्लाइज क्यू अँड आर आणि कॉलम नंबर लास्ट इक्विव्हॅलंट दाखवायचे. बघा बरं येतं आहे का, पहिल्या दोघी टी येत आहे, एफ आहे एफ आहे, दोघी एफ आहे, टी आहे टी आणि टी येत आहे. कॉलम नंबर 5 अँड कॉलम नंबर 8 आयडेंटिकल आले. कॉलम्स नंबर 5 अँड 8 कसे आले, आयडेंटिकल. आयडेंटिकल याचा अर्थ काय झाला की जो काही दिलेलं लॉजिकल इक्विव्हॅलन्स होतं ते कसं आहे, आयडेंटिकल आहे. हे प्रूव्ह. ठीक आहे, इजी आहे. 3 मार्कलासाठी अशा टाईपचा क्वेश्चन विचारला जातो. बघा हा जो क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन आणि याच्या अगोदरचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 6 आणि 7 मध्ये फक्त एकच फरक आहे. काय, क्वेश्चन नंबर 6 मध्ये इथे अँड होता, ठीक आहे, आणि इथे अँड होता. बाकी सेम, सगळं काही सेम आहे. आणि हा बघा इथे फक्त डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरला आहे. कसा, पी इम्प्लाइज क्यू ऑर पी इम्प्लाइज आर. हे बघा पी इम्प्लाइज क्यू ऑर पी इम्प्लाइज आर, दोघांच्यामध्ये फक्त काय केलं आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरलेला आहे. ठीक आहे, आपण ट्रूथ टेबलने प्रूव्ह करून बघू. येतं का इक्विव्हॅलंट, पहिलं स्टेटमेंट येईल पी, दुसरं क्यू, तिसरं आर. 3 स्टेटमेंट आहे पी क्यू आर. त्याच्यानंतर लेफ्ट साईडचा पहिला ओपन ब्रॅकेट क्यू ऑर आर. त्याच्यानंतर पूर्ण स्टेटमेंट पॅटर्न पी इम्प्लाइज क्यू ऑर आर. त्यानंतर राईट साईडला बघा पहिला ओपन ब्रॅकेट पी इम्प्लाइज क्यू, दुसरा ओपन ब्रॅकेट पी इम्प्लाइज आर आणि राईट साईडचं पूर्ण स्टेटमेंट पॅटर्न पी इम्प्लाइज क्यू ऑर पी इम्प्लाइज आर. या पद्धतीने टेबल ड्रॉ करू आपण. ओके, नंबर ऑफ कॉलम्स बघा किती येतील. नंबर ऑफ कॉलम्स 1 2 3 4 5 6 7 आणि 8. नंबर ऑफ कॉलम्स आले 8. आता ज्यावेळेस 3 स्टेटमेंट असतील त्यावेळेस आपण पीच्या एंट्रीज काय घेतो, 4 टाइम टी, 4 टाइम टी, 4 टाइम एफ. बघा 4 टाइम टी, 4 टाइम एफ. ओके, त्यानंतर आपण क्यूच्या एंट्री घेतो 2 टाइम टी, 2 टाइम टी, 2 टाइम एफ आणि आरच्या एंट्रीज घेतो टी एफ टी एफ. 1 टाइम टी, 1 टाइम एफ, टी एफ टी एफ टी एफ टी एफ. ओके,
त्यानंतर चौथा कॉलम आहे क्यू ऑर आर, म्हणजे दुसऱ्यात आणि तिसऱ्यात डिसजंक्शन वापरायचं आहे, म्हणजे ॲटलिस्ट 1 टी पाहिजे तर टी. बघा सिम्पल आहे, दोघी एफ आहे म्हणून एफ. ओके, ॲटलिस्ट 1 टी असेल तर टी, अदरवाईज फॉल्स. त्याच्यानंतर बघा पी इम्प्लाइज क्यू ऑर आर, म्हणजे कॉलम नंबर 4ला कॉलम नंबर 1 इम्प्लाइज करत आहे. 1 इम्प्लाइज 4. बघा इम्प्लाइज सांगतं सेकंड फॉल्स आणि फर्स्ट ट्रू असेल तर फॉल्स, अदरवाईज ट्रू. बघा दोघीही ट्रू आहे, ट्रू येईल. इथेही ट्रू, इथेही ट्रू, इथे सेकंड फॉल्स आहे म्हणून फॉल्स. इथे बघा इथे सेकंड ट्रू आहे, इथेही सेकंड ट्रू, इथेही सेकंड ट्रू आणि दोघी फॉल्स आहे म्हणून ट्रू. ठीक आहे, कॉलम नंबर 5 झाला. त्यानंतर 6 पी इम्प्लाइज क्यू. 1ने सेकंडला इम्प्लाइज करायचं आहे, फर्स्ट कॉलमने सेकंड कॉलमला. बघा सेकंड एफ असेल तर फॉल्स, सेकंड एफ असेल आणि पहिलं ट्रू असेल तर फॉल्स. बघा कॉलम नंबर 1 आणि 2कडे बघत चला, दोघी एफ आहे म्हणून ट्रू आणि दोघी एफ आहे म्हणून ट्रू. ठीक आहे. त्याच्यानंतर पी इम्प्लाइज आर, फर्स्ट कॉलमने थर्ड कॉलमला इम्प्लाइज केलं. बघा टी टी, दोघी टी आहे. सेकंड कॉलमला म्हणजे कॉलम नंबर 3ला एफ आहे म्हणून एफ, दोघी टी आहे. इथे सेकंड एंट्री एफ आहे म्हणून एफ, इथे सेकंडला टी आहे. इथं दोघी फॉल्स आहे, बघा दोघीही फॉल्स आहेत म्हणून टी. नंतर इथे सेकंडला एंट्री टी आहे आणि इथे सेकंड आणि फर्स्ट दोघी फॉल्स आहे म्हणून टी. ठीक आहे. त्यानंतर कॉलम नंबर 7, 6 आणि 7, पी इम्प्लाइज क्यू ऑर पी इम्प्लाइज आर. 6 आणि 7मध्ये काय करायचं आहे, डिसजंक्शन. ॲटलिस्ट 1 टी पाहिजे. बघा ॲटलिस्ट 1 टी असेल तर टी, अदरवाईज फॉल्स. ओके, आता आपल्याला कॉलम नंबर कितवा, 5वा, कॉलम नंबर 5 पी इम्प्लाइज क्यू ऑर आर, म्हणजे कॉलम नंबर 5 आणि पी इम्प्लाइज क्यू ऑर पी इम्प्लाइज आर म्हणजे कॉलम नंबर 8 आयडेंटिकल आहे का. बघा टी टी आहे, दोघी टी आहे, टी टी आहे, एफ एफ आहे, टी टी आहे, टी टी आहे, टी 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 आणि टी आहे. म्हणजे काय झालं, कॉलम नंबर 5 आणि कॉलम नंबर 6 कसे आले, आयडेंटिकल. 5th अँड 8th हे आले आयडेंटिकल. हे दोघी आयडेंटिकल आहे म्हणून काय, दिलेला स्टेटमेंट पॅटर्न हा इक्विवॅलंट आहे, हे प्रूव्ह झालं. ठीक आहे.